फिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनात। चला आम्ही सुजाताची वाट बघतोय, सगळ्याजणी वाट बघत बसला बाबा गाडी तळ्यावर. बाहेर पाऊस चालू आहे, तिकडे वडापावची गाडी येतं, तिकडं सगळे बस आहेत वाले लोक. त्याच्यामुळं का मस्त वाटायला लागले वातावरण. सुजीचा वाट बघून बघून कंटाळा आला आणि सुजीनं काढले आम्हाला. गावाच्या आधी सगळ्यात शेवटी तिनं बसली आता सुजी. आता बघू कधी येते. तर कुठं चाला आपण, कुठं चाला सांगा पटकन. कानिफनाथला. हा, पुरंदरला जायचं होतं पण एवढा उशीर झाला की आता पुरंदर आम्हाला विसरून जाईल म्हणून जाऊ जात म्हणलं. कानिफनाथला चला, तुम्हाला कानिफनाथ दर्शन घडवते, ट्रॅकिंग दाखवते. बघा बायका कसं कसं चालतात आता. चला मग आता सुजीची वाट बघते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज उड्डाणपूल म्हणजे इथं पालख्या आल्या का इथं विसावा म्हणजे बसतात थोडा वेळ. विसावा हे पुढं आहे सासवडच्या जवळ, म्हणून ह्या उड्डाणपुलाला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचं नाव दिलं. मोठा उड्डाणपूल आहे या गाडी तळ्याचा. हाय करा. आणि सगळ्यात शेवटी आलेले माझ्या मैत्रिणी, ती सुजी तर तिकडच आहे बघा, आलीच नाही अजून. चला 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 रिक्षा बघू लगेच चला. गळा भेटो का लई वर्ष, 4 वर्ष झालं भेटून ह्यांना. लय लय सुंदर, एकच नंबर, लय भारी दिसायला लागली नवरी नटली. रिक्षात बसला होता, कानिफनाथला चालला. हिनं लेट आली म्हणून हिला कोपऱ्यात. हो, त्यांनी आज एक पॅसेंजर घेतले. दादा लय पॅसेंजर घेतल्यास पैसे कमी देतो आम्ही. व्यापारी मलचं इकडे म्हणजे व्यापारी मल हडपसरला मोठा आहे. बेकराई नगरचं व्यापारी मल आहे. आणि राजश्री शाहू बँक सुद्धा आहे इकडे बघा. ही बघितली होतं नंदुबाई दादा जी मग येतो वरच्या साईडला बँकिंगच्या इथं पालखी थांबती थोडा वेळ. वज्रेश्वर देवी मंदिर मस्त मंदिर दिसायला लागलं. पावसाळ्यात झालं की कशाला ठेवत असेल माणूस बरं जर्किंग किंवा काय येतं. फायनली वडकी नाल्याला आला. वडकी नाल्याच्या आतमध्ये हो का रिक्षा वळली आहे आणि इथून जायचं. इथून एक 4 किलोमीटर कानिफनाथ आहे वडकी नाल्याच्या इथून. तर मध्ये इतकं हिरवळ मस्त वाटायला लागले, सुंदर. आणि हो का इथं बघा, मला वाटतं सर्कस ती मुलांना खेळायचं ते सगळं आहे इथं लावलेलं. आणि वडकी नाल्याच्या इथंच विसावा म्हणजे पालख्या इथंच थांबतात. मी तुम्हाला हडपसरला म्हणले होते पण तिथं थोडंसं आराम करतात. पण विसावा, मोठा विसावा हा इथंच आहे, वडकी नाल्याच्या इथंच आहे. तर बघा बंगला तर कसला भारी बांधला, एकच नंबर, लईच भारी दिसला बाबा बंगला, मस्तच. बघा कसे बंगले बांधायचे. मला बी बांधायचे. पटकन सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्ह्यूज येऊ द्या म्हणजे पैसे चालू होतात मला बी पटकन. फिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. फिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हो नवे पंख पसरा. हां छत्री भी आहे. छत्री भी कोणाची ऐका ना, 200 उतरा. हां चालते तसं करा. मग द्या तुम्ही 200, आम्ही देतो सगळे 50-50. साळून त्याला देऊ द्या, आपण देऊ. हां भेळ खाल्लं का देऊ तिला, सुट्टी होत्यात तेव्हा. सुजा छत्री आहे बघ मध्ये. धन्यवाद दादा, धन्यवाद. नाव काय?
तर मी आहे कानिफनाथच्या पायथ्याला. तर मस्त वातावरण आहे, एकदम फ्रेश वाटलं आहे, डोंगर एरिया. आणि हो का, हे 2 रिक्षावाले भैया आहेत पाठीमागं माझ्या. आणि सगळ्याजणी त्या बोलत आहेत, म्हणजे नंतर रिक्षा नाही भेटली आम्हाला तर त्यांचे नंबर घेतलेत की त्यांनी आम्हाला घ्यायला यावं म्हणून. तर माझ्या मैत्रिणी बोलायला लागल्यात हो का. आणि लई भारी वातावरण आहे मंडळी, एकच नंबर. आजचं वातावरण, पाऊस नाही, ऊन नाही, आणि एकदम धुक्यासारखं वाटलं आहे. छोटे छोटे पावसाचे सरिवले आता, जबरदस्त वातावरण आहे, एकदम फ्रेश फ्रेश. माझ्या पाठीमागं बघा, एकदम भारी. आता दाखवते मी, फर्स्ट टाईम माझी ट्रॅकिंग आहे. आय एम सो एक्सायटेड. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तर मला ट्रॅकिंग जमते का नाही बघू, जमणार ना, पण चालण्याची एवढी सवय नसती म्हणून मग थोडंसं सावकाश चालन, हे होईल ते होईल. पण मस्त. चला निघाली मी, हो का, मैत्रिणी निघाले त्यात हो का. चला तुम्हाला दाखवते ट्रॅकिंग. हो का, निघालो आता आम्ही वरती. सुजाची जुनी फ्रेंड भेटली इथं. नाही चला मैत्रिणी काहीतरी देवाचं नाव घ्या. जय कानिफनाथ बाबा. जय जय जय. अलकाताई का ऐका देऊ का. चला बाय ताई. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. सुजा तिच्या मैत्रिणीला भेटत होती म्हणून आता आली बघा. चला निघालो आम्ही ट्रॅकिंगला. बापरे, दगड धोंडे बघा की कसं हे का, एकदम जंगल एरिया असल्यासारखं कसं दिसायला लागले बघा. खरंच वाटलं ट्रॅकिंग म्हणून. पहिल्यांदाच अनुभव घेतला ट्रॅकिंगचा आहे ना. हा आता ही सोनाली, हे चालून जर आपण व्यवस्थित राहिलो तर येऊ. पिलू पिलू हाय कर. केवढा आहे बघा, किती छान ट्रॅकिंग केलंय. वरती जाऊन आलाय मस्त, बाय मंदिरापर्यंत. खाली हो का असं आहे बघा. खरंच दम लागायला लागलाय. बापरे, सो डेंजरस. हो का, ह्या दोघींना सवय ह्याच्या आधी आलत्या, ह्यांना अनुभव आहे बऱ्यापैकी. हां चला हो का, ट्रॅकिंगला माझ्या मैत्रिणी बघा एवढ्या सगळ्या रेखा भारी दिसायला लागली. सुजा काय करती. सोनाली मस्त वाटत. सोनाली टीचर वाटलंय. अलकाताई का प्रिन्सिपल. हो का, चालू झाला व्हिडिओ. बोला, दमलाव का सगळेजण. बापरे, एवढ्या दमल्या आता की बस. हो का बघा, ह्या वयात आम्ही ट्रेकिंग करायला म्हणले 11वी 12वीच्या मुलांनी तर खूप काही करायला पाहिजे है ना. मग 35, ओनली 35 रनिंग. सॉरी. सुजा ना आमच्याहून फक्त 2 वर्षांनी मोठे, 38. सोनाली पोज द्यायला लागले, तिचा फोटो काढायचा आता मला. पोज द्या सोनाली पटकन. खरंच सवय नाही पहिल्यांदा, त्याच्यामुळं असं दमल्यासारखं व्हायला लागले. पण फ्रेश वाटलं, मन फ्रेश आहे. शरीर थकलं तर हरकत नाही, पण माइंड पण फ्रेश झाले आणि मन पण फ्रेश झाले. मस्त. आमच्या साहेबाला जर घेऊन आले नाही तर शक्यच नाही चालणं. रिटर्न मला परत जावं लागेल त्यांच्यासोबत. एवढं भारी आहे. हो का एवढं असं चालेल ट्रॅकिंग. हो माय गॉड. हो का, ह्या सगळ्या चालायला लागल्या ट्रॅकिंग करायला लागले. बघा एरिया इकडं बघा. हो का, लईच हवा गार गार वाटायला लागली. मस्तच एकदम. जबरदस्त. वरी बघा आकाश कसलं मस्त वाटायला लागले, खालचं वातावरण. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे खाक से उठा के तेरी यारी को. मस्त ट्रॅकिंग प्लॉट भरपूर. हो का, जंगल, डोंगर, दरी, खोरी. हो का, वातावरण खालचं एकदम फ्रेश वाटते. हो का बघा सगळंच.
हे बघा वरती माझ्या मैत्रिणी चढायला लागल्यात. इकडून गवत आहे. बापरे. बघा वरतून असं दिसतं एरिया. जबरदस्त आहे. गो विथ ट्रॅकिंग. ह्याला म्हणतात ट्रेकिंग. जबरदस्त. बघा माझ्या मैत्रिणी एकच नंबर. बाई पण भारी देवा ह्यालाच म्हणतात. हे असं मग इकडून जाऊ. तुम्ही मला तो तिथून आल का ते. स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे. गेल्या माझ्या पुढे मैत्रिणी तेव्हा चालले तर तिने मी. चलो हम न थकेंगे कभी हम न रुकेंगे कभी. चलो सांग की जरा थकल्या आता. बट इट्स ओके. पहिल्यांदा सवय नाही त्यांना. थोडं पायाचा त्रास आहे. हां आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते बावरते झडते अडखळते का पडते. होश फायनली वरती पोहोचलो आम्ही. बघा हे सगळं पार्किंगचा एरिया आहे. वरती मस्त वाटते. फ्रेश वातावरण एकदम भारी आहे. जबरदस्त. आणि हे बघा इकडं छोटंसं मंदिर आहे कानिफनाथाचं. तर इकडे 2 व्हीलर पार्किंग आहे. चला माझ्यासोबत. तर इकडे फ्रूट्सचे गाडी आहेत छोटे छोटे. हा सगळा मंदिराचा आवार आहे. सगळा मंदिराचा परिसर आहे हा. हे बघा इकडं कानिफनाथ भेळ. छान भेळ असते. एकच नंबर प्रसिद्ध भेळ आहे इथली. कानिफनाथाची भेळ आहे हे. आणि ही मेन एंट्रन्स आहे वरती आल्या आल्या. तर मुख्य दरवाजा. चला जाऊया. चला पुढचं दाखवते. तर मुख्य प्रवेशद्वार आला आता इथून वरती जायचं चढत. हे बघा. तर सगळे नाथांचे इथे प्रतिकृती येतात मस्त वरती. किती छान दिसायला लागले. भारी एकदम मस्त वाटायला. हे संस्थापक अध्यक्ष आहेत कृष्णाजी महादेव. हा कानिफनाथचा बाजूचा परिसर आहे. हे बघा. आणि सुंदर गड आहे. जबरदस्त एकदम भारी वाटायला लागले. खूप छान. थकलो आम्ही. मला सवय नव्हती. मी तर खूप थकले. पण वरती आल्यास एकदम फ्रेश वाटायला लागले. मस्तच. जबरदस्त. चला चला महाप्रसाद संपून जाईल. चला फास्ट अँड फास्ट. गो गो. चला उलट. चला चला. चला चला चला.
दमून वरती आलो का हो का असं दिसते मंदिर. एकदम झाडी, सगळं फ्रेश वातावरण. हा मंदिराच्या आतला परिसर आहे सगळा. कानिफनाथ मंदिर आणि मोठं आहे खूप. असं वाटलं नव्हतं खालून केवढं मोठं असेल. खूप छान छोटी छोटी सगळे गणेश, हनुमान मंदिर, कानिफनाथाची वेगवेगळी छोटी छोटी मंदिरं आणि प्रशस्त वातावरण. छान एकदम आसर खेळतं आणि फ्रेश वाटायला लागलं इथे वरती आल्यास. खूप छान. आता तुम्हाला सगळा एरिया दाखवते मी, सगळा म्हणजे सगळा. तर ह्या आपल्या चॅनलसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब पटकन करायचं सगळ्यांनी. ते बघा तिकडं बायका बघा कशा फोटो काढायला लागल्यात. छान सगळेजण एन्जॉय करायला लागल्यात. तिला समज बाई पण भारी देवा मस्तच. तर जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी कन्फर्म आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब पटकन करायचं आणि कानिफनाथात सगळ्यांनी दर्शन घ्या. तर असेच मी तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवत राहणार. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर पटकन कमेंट करा. तर चला पुढं बघूया. मच्छिंद्रनाथ मायेम बसाले गर्भगिरीच्या डोंगरावर. मच्छिंद्रनाथ मायेम बसाले गर्भगिरीच्या डोंगरावर. शक्तिनाथाची ती मोठी कळते मडीला गेल्यावर. शक्तिनाथांची ती मोठी कळते मडीला गेल्यावर. मच्छिंद्रनाथ मायेम बसाले गर्भगिरीच्या डोंगरावर. मच्छिंद्रनाथ मायेम बसाले गर्भगिरीच्या डोंगरावर. शक्तिनाथांची ती मोठी कळते मडीला गेल्यावर. शक्तिनाथांची ती मोठी कळते मडीला गेल्यावर. प्रसन्न जगदंबा शास्त्री विद्येच्या जोरावर. कुलदैवत नाथांचे सप्तशृंगीच्या गडावर. केली प्रसन्न जगदंबा शास्त्री विद्येच्या जोरावर. कुलदैवत नाथांचे सप्तशृंगीच्या गडावर. कुलदैवत नाथांचे सप्तशृंगीच्या गडावर. कुलदैवत नाथांचे सप्तशृंगीच्या गडावर. शक्तिनाथांची मोठी कळते मडीला गेल्यावर. शक्तिनाथांची मोठी कळते मडीला गेल्यावर. राजात जाऊनी उडी काढून देहाची. मैनावतीच्या प्रेमाला मीननाथाची प्रतीती. श्री राजात जाऊनी उडी काढून देहाची. तर जिथं महाप्रसाद मिळतो तिथं ही देणगी स्वीकारली जाते. सगळेजण देणगी द्यायला लागले तर आता थोडीशी गर्दी झाली आहे. मी पटकन आपल्या दानपेटीत टाकणार आहे, काय टाकायचं ते दान करणार आहे. तर इथं महाप्रसाद पण चालू आहे. एवढी देणगी देऊन आम्ही दानपेटीत टाकून आता महाप्रसादाचा आनंद घेणार आहोत. लवकरात लवकर तुम्ही पण या. कानिफनाथ महाराज की जय. महाप्रसाद बघा एकदम मस्त आहे, इतका टेस्टी आहे, जबरदस्त. बस सगळ्या मैत्रिणी बसल्यात माझ्या जेवायला.
मंदिराला जाण्यासाठी 2 वाटा येतात. एक पुढच्या साईडनं जिथे नुसत्या पायऱ्या येतात, म्हणजे जिना आहे पूर्ण अशा काही पायऱ्या येतात वरती चढून जाते. आणि एक म्हणजे मंदिराच्या साईडनं आहे ते म्हणजे घरंगळी, असं टाईल्स लावलेली घरंगळी, गाडी बिडी 4 व्हीलर त्या साईडनं जाते. आणि ह्या साईडनं आपल्याला चालत जाता येते. मग आम्ही जाते वेळेस त्या साईडनं गेलो, कारण ह्या टायमिंगला आरती ते चालू होती म्हणून इथून बंद केलं, म्हणून त्या साईडनं आम्ही थकलो होतो म्हणून त्या साईडनं गेलो. कानिफनाथचा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्टसुद्धा लवकरच तुमच्या भेटीला येईल. लाईक शेअर सबस्क्राईब